गाईज खेकडा तर नाही मिळाला. नको, सगळे इकडे गेले. सगळे या अपेक्षेने चालतोय की कल्पेश दादांनी सांगितलंय खेकडे पाण्यात तोंड उघडत नाही, पण एखादा आगाव असेल तर काय करायचं. तो गाईज आम्ही आता आलोय कुठला ब्रिज, हावडा ब्रिजवर खेकडे पकडायला. तुम्ही बघू शकता कुणाकडे बॅटरी आहे. हा, तुम्ही बघू शकता ही एवढी सगळी हावरट मंडळी खेकडे खायला आली आहे. पकडायला आलोय आम्ही आता. बघू आमची मेहनत. तुम्हाला एक गोष्ट सांगू का काहीच, खेकडे पकडणारी म्हणजे नॉनव्हेज खाणारी माणसं सेन्सिटिव्ह नसावीत. मुकेश दादांनी एक खेकडा पकडला आणि त्या बिचाऱ्याला सोडून दिला. शिट, एक खेकडा मिस झाला आमच्याकडून. शकता गाईज, हा किती डोसा दाखवत जायचंय. अय्यो, तुम्ही हे बघा, एवढं वाकायला लागतंय. मोरक्या दादा तुमच्या मागे कोणीतरी आहे. अच्छा, हा साहिल आहे, आपलाच माणूस आहे. शिट, ते बोलले माझ्या मागे कुणी नाही ना, आता त्यांच्या मागे साहिल होता. शिट. खरं सांगते मित्रांनो, हे जे लोकांनी कोकणाबद्दल अफवा पसरवली आहे ना, ह्या फारशा खूप अशा 100पैकी 10%च खऱ्या असतील. नाही तर उगाच कोकण 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 करत राहतात. आमचं कोकण फार निसर्ग संपन्न आहे, सुंदर आहे. इथली माणसं पण सुंदर आहेत, निसर्ग पण सुंदर आहे, शेती पण सुंदर आहे, आणि येस ऑफकोर्स खेकडे पण सुंदर आहेत. कुणाची तरी चप्पल आहे ती इतकी वाजते ना, कधी वाघाच्या आवाजात वाजते. ही जी माणसं आहेत ही किती खेकड्यांसाठी हावरी आहे. अरे, परत एक खेकडा मिळाला दादाला. मोरक्यांनी परत एक खेकडा पकडलेला आहे आणि अशा प्रकारे पुढे प्रवास सुरू आहे. जो मयूर दादा आहे ना, हा दिवसभर शेती करत होतास म्हणजे आम्ही बघितला, आणि तो आमच्यासाठी, आमच्या व्हिडिओसाठी रील म्हणजे मी व्हिडिओ करते त्याला कळालं, आणि म्हणून तो खेकडे पकडायला आलाय. काय गोड माणसं असतात ना, गावाकडची माणसं असतातच गोड, आणि शहराकडची वाईट असतात असं मी म्हणत नाहीये. शहराकडे खरंच गरजा खूप असतात, त्यामुळे माणसाला वाईट वागावं लागतं. प्रकारे आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. आम्हाला रस्ता माहीत नाही, सो बघू कुठे आहे रस्ता. माझ्या हातात जी बॅटरी आहे ना, तिचा लाईट फार कमी आहे, सो सॉरी गाईज. पण आता मी एवढंच दाखवू शकतो. परत हा वाटाघाटीच्या रस्त्यावरून आम्ही चाललेलो आहे गाईज. हा एक अविस्मरणीय क्षण आहे. फार छान वाटलं खेकडे पकडून. खेकडे दुसऱ्यांनीच पकडले, आम्ही काय फक्त तोंड चालवत होतो आणि मोबाईल चालवत होतो, एवढंच काय ते आम्ही कौतुक केले. बाकी खेकडे पकडणारे तर आमचे हे सगळे पुढे आहेत माणसं. हे बघा, काट्यांची भीती. आम्ही वरच्या रस्त्याने आलोय आणि ते खाली धबधबाच्या रस्त्याने गेलेत, आणि तिथे खूप रिस्की आहे ते का. आणि ते गावकरी असल्यामुळे त्यांना ते इझी वाटतंय. आम्हाला कसंच दिवसाचा रस्ता माहित नाही ना, सो रिस्क वाटते. आणि याने बघा खिशात खेकडा ठेवलाय. बघा ना, पाणी किती प्रेशर नाही. सगळे खेकडे शोधतात. सो अशा प्रकारे आता पुन्हा एकदा या पाण्याचा प्रवास सुरू झालेला आहे. माझी चप्पल पाय सोडून चालतीये, तुम्ही बघू शकता गाईज. आता पाणी इथे आहे आणि आम्ही वाट सोडून चाललोय, कारण 5 खेकडे इनफ आहेत, 5 जणच खातात एवढ्यांमध्ये. वाट बघतोय आम्ही, वाट शोधतोय. ही अशी छोटीशी वाट आहे, बुटात पाणी गेलेलं आहे, आणि ती एवढ्या मोठ्या धबधब्यात फक्त बूट धुवायला थांबली आहे. तिने बूट घातले, आता तिने बूट मागून घातले, आता पुढून नीट केले पाय, आणि हे आम्ही निघालो गाईज. चलो, आता सगळ्यांना भूका लागल्यात, आणि हे असं आठवणी सोबत घेऊन आम्ही निघालो. गाईज मी तुम्हाला सांगते, आता आमची खेकडे पकडायची इच्छा पूर्ण झाली आहे. ॲज एव्हरीवन सेड की इथे वाघ असतो, तो आम्हाला त्याची एक अपेक्षा आहे. डोळे दिसले तरी आम्ही सुख मानू. बघू आता काय होतंय पुढे. आमचा अर्धा प्रवास अजून बाकी आहे, आणि काजवे पण दिसलेले आहेत आम्हाला. अशा प्रकारे आमचा हा प्रवास 5 खेकड्यांवर संपवतोय का आपण?
नाही, आम्ही संपत नाहीये. काट्यांची झाडं, वाकडी वळणं, चकवा हे सगळं पास करून 5 खेकडे आम्ही पकडलेले आहेत. चला, तुम्ही बघू शकता माझे मिस्टर लोक खेकडे शोधतात, माझे हस्बंड गोगल गायला बघतात. मुकेश दादा, कसं वाटतंय खेकडा पकडून? बाजा खेकडा पडाला. बापरे, यांना इतकं नॉलेज आहे. नर कसं मादी कशी नर, हे बघा, जाऊ दे. त्याच्या नशिबात बंधून राहणं नव्हतं, त्याला फ्रीडम पाहिजे होतं. त्याचं काहीतरी राहिलंय. ऐक, ह्याचं काय होणार? आणि यापुढे तो खेकडा अपंग झाला तर त्याची नवीन जर्नी सुरू होणार. तुम्ही बघू शकता, हा मुकेश दादा खेकड्यांचा रिलेटिव्ह आहे वाटतं. त्यालाच दिसतात, बघू. हा पांढरा आहे, काळा खेकडा पकडायचा आहे. अच्छा, हा असेल. चला, इकडे रस्ता संपलेला दिसतोय. चौकश आहे तुम्ही, मीच नाही जाणार आहे, खेकडा पण नाही जाणार. नाही, ते खेकडा नाही दिसत आहे. खेकडा स्वतःला सेलिब्रिटी समजत असेल, पण काय नाही, हे थोड्या दिवसाचं लाईट आहे. चला, खेकड्याचं फोटोशूट झालेलं आहे. खेकड्याला मोठ्या पिशवीत टाका, रेस्क्यू. तुम्ही बघू शकता किती अपेक्षेने एवढी मोठं पोतं आणलंय. सांगते तुम्हाला सगळ्यांना, कुणीतरी गुगलला चेक करा, खेकड्याला कान असतात का. बघू, जनावराला खेकडे पकडायचे डोहाळे लागले. काय करावं या माणसाचं, नको तिथे हा उजेड वाजत असतो. तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता, माझा नवरा खेकडा पकडतोय. अरे, फर्स्ट अटेम्प्ट फेल. प्रियांकापेक्षा तरी कमी चालेल. अरे, तोंड दाखव. अगं माझ्या नवऱ्याने खेकडा सोडला. अरे हा बघा, एवढा मोठा हाय नाही बा. आता मोठा धरा लवकर. हे बघा, दादाचा नांगा धरलाय. उलटा फिरव. काय नेम पकडलाय जे बे मामा जुगू इंचू मागा पोचो गमाऊ. आतापर्यंतच्या ह्याच्यातलं 5G ऍक्शन होती. काय ह्यांना फोटोच पडलंय. भर रात्री 1 वाजता खेकडे पकडायला आलो आम्ही. बघू शकता तुम्ही फोटो कसा आलाय, ह्याच्यात जीव अडकलाय सगळ्यांचा. आणि हा आमचा मोरक्या आहे, मयूर दादा. आणि हा साहिल. तुम्ही बघू शकता, आता हा वर जायचा रस्ता किती काळोखात आहे. वहिनी पुढे या. आम्ही एक एक करून सगळे रस्ता चाललोय चढत. दादाने वहिनीचा हात घट्ट पकडलाय. गाईज, खेकडा तर नाही मिळाला. प्रियांका इकडनं नको, सगळे इकडे गेले. व्हिडिओ बनवा. देखो, खेकडा चेंबला. पुढे वरती जायचं नाही, वरती नाही. वरती जायचंच नाही. आम्ही राहणार तिकडे. माझ्या
हा माझा फर्स्ट नाईट आउट आहे आणि ह्या वहिनी आहेत त्यांचा पण फर्स्ट नाईट आउट आहे. एडिट करताना नीट एडिट कर, मी चांगली दिसले पाहिजे. मला मीच बघून घाबरतीये. मी पण माझं फेस याच्यात ऑडियन्स नाही घाबरलं म्हणजे झालं. आलो आम्ही. कसा पकडलाय. अशा प्रकारे आमची मेहनत सफल झाली. 1 तासात आम्ही 4 खेकडे पकडलेत 12 जणांनी मिळून आणि हीच टीमची पॉवर आहे. मी लास्टला आहे तुमच्या माहितीसाठी. आणि सगळ्यांना खूप छान वाटतंय. बेडकं पायावर चढतायत, काजवे दिसत आहेत, 2 डोळे दिसत आहेत असं कोणीतरी म्हटलं. डराव डराव आवाज पण येतोय. आणि मिशन सक्सेसफुल. आम्ही चाललोय पार्ट 2 साठी. स्टे ट्यून आणि येस व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो बाय, गुड नाईट.